पुरातन अमरावती नगरी के नीलकंठ व्यायाम मंडल में दिनांक 20 जुलाई को पूर्व नगर सेवक वसंतराव जी सावरकर की अध्यक्षता में स्वर्गीय बापू साहेब कारंजकर की 33वें स्मृति दिन का आयोजन किया गया, जिसमें पूज्य बापू साहेब के कार्यों का पुण्य स्मरण संघ लेडी गवर्नर कमलताई गवई का शाल श्रीफल स्मृति चिन्ह देकर स्वागत किया गया। इस कार्यक्रम में अभिनंदन पेंडारी, दीपक होंडीकर, डॉक्टर गोविंद कासट, पूर्व महापौर विलास इंगोले, पूर्व नगर सेवक प्रवीण हारमकर, भेले साहब, नंदाताई सोनने, दीपक गुलाने, पंकज लुंगीकर आदि मंच पर उपस्थित थे। स्वर्गीय बापू साहेब की प्रतिमा को पुष्पहार चढ़ाते पुण्य स्मरण संघ गुण गौरव किया। इस अवसर पर वरिष्ठ पत्रकार अशोक भाई जोशी द्वारा सार्वजनिक मांग की गई कि अमरावती का 900 वर्षों का इतिहास मनपा अमरावती ने इंटरनेट पर डालना चाहिए, जिसे देश विदेश के लोग पढ़ सकेंगे। आमच्यामध्ये दिलीप कॅप्टन इथे आहेत, ज्यांनी सरहदवर 365 ज्या लोकांना एन्काउंटर केलं आणि 3 गोळ्या स्वतः त्यांना लागलेल्या आहेत आणि ज्यांना 22 शौर्य पदके आहेत असे कॅप्टन शाळेच्या सर्व मुख्याध्यापिका आणि शिक्षिका आज आपण साजरा करता मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो। म्हणजे मला आठवते मी पहिल्यांदा भाऊ तुम्ही मी 92च्या निवडणुकीला महापालिकेत निवडून आलो, तेव्हापासूनच भाग्यवान समजतो की एका लोकनेत्याच्या नगरपालिकेचा लोकनेता, म्हणजे तेव्हा नगरपालिका होती। माझं खूप मोठं स्वागत केलं। मला माहीत आहे की मी त्या स्वागतास पात्र नाही, कारण की तुमच्यासारखीच मी एक हाऊसवाईफ आहे। मी त्या दिवशी सांगितलं गवई साहेबांचे कोणाही बाईचं जरी लग्न झालं तरी तिला एवढंच काम करावं लागलं असतं। मुलांच्या बाबतीमध्ये सांगतात ते मुलंही 10वी असेपर्यंत मुलं आपल्या मनाने ऐकतात, नंतर बिघडू पण शकतात। ते बिघडली नाही तेही श्रेय त्यांना आहे। म्हणून मी हे सगळ्या माता भगिनींना एवढीच विनंती करते की तुम्ही एक संकट हे येतातच, संसार हा चांगला केला पाहिजे, चांगले सुदृढ भारतीय नागरिक तयार केले पाहिजे आणि ते करत असताना आपलं सुद्धा करिअर, कारण प्रत्येकामध्ये काय गुण असतील ते काही सांगता येत नाही, म्हणून आपल्यामध्ये जे सुप्त गुण आहे ते हे दाबून ठेवू नका, ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करा। आपलंही मंगल साधा, भारत देशाचंही मंगल साधा, सर्वांचंही मंगल साधा एवढी आपणाकडनं अपेक्षा करते। आणि जाता जाता एवढंच सांगते की जोपर्यंत शेवटचा श्वास आहे त्या शेवटच्या श्वासापर्यंत मी अमरावतीची ऋणी आहे, म्हणून जोपर्यंत शेवटचा श्वास असेल त्या शेवटच्या श्वासापर्यंत अमरावतीची सेवा करण्याची तथागत मला शक्ती देव अशी तथागतापदी प्रार्थना करते। आणि तुमच्या ऋणामध्ये कायम राहून आपण जो माझा सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांची आभारी आहे। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो। आपल्या सर्वांना टीव्हीवर चमकवणारे अशोकभाई जोशी यांना काही आठवला ते काही आपले आठवण। मैं ज़्यादा नहीं बोलूँगा। आदरणीय मंच, उपस्थित सज्जनों, देवियों, मैं भाव से विनती करता हूँ कि अमरावती के इतिहास की बात जो बापू साहब ने लिखा था सेकंड वो उपलब्ध नहीं था। उन्होंने मुझसे वादा किया था कि अशोक भाई मैं आपको बुलाकर दूंगा, और हकीकत में थोड़े दिन बाद में मुझे बुलाकर उन्होंने दिया। मैं आभार व्यक्त करता हूँ। साथ ही आपसे कहना चाहता हूँ कि मुझे देश विदेश से लोगों के संदेश आते हैं कि भाई इसको नेट पर डालो, आप ये किताबें पढ़ नहीं सकते, हम कहाँ से लाना, कैसे लाना। तो मैं आपसे विनती करता हूँ कि आपके पास स्कैनर है म्यूनसिपैलिटी में, आप इसका स्कैन करवाइए और नेट पर डालिए।
बचपन की याद रह गई ना, तो कायम है अभी। दूसरी बात, हमारे बीच में ठाकरे साहब है, आदरणीय ठाकरे साहब। कश्मीर के बारे में आप जानते हैं कि कितने लोगों ने जान दिए, अपने लोगों ने। आज वो कश्मीर का नक्शा आप देखेंगे, राजापेट अंडर ब्रिज की तरफ विकृत रूप से निकाला गया है, जिसको मिटाने के लिए मैंने आदरणीय जिलाधीश जी, उप जिलाधीश, इनको सबको बोला, मगर अब तक वो कायम है। हमारे बच्चों को हमारी बहनें क्या सिखाएंगी कि ये नक्शा है भारत का, भारत ऐसा है। भारत हकीकत में जैसा है वही नक्शा बताना चाहिए। मेरी बस इतनी विनंती है कि आपसे होए तो उतना करें। अतिशय मोलाची सूचना केली. आधुनिक युगात एवढे मोठे खंड पेपरच वाचू शकत नाही माणूस. आज मोबाईलवर थोडं थोडं पाहतो. तर जे नेटवर तुम्ही सांगितलं आहे अशोकभाई, विलास भाऊ, आपण तर खंड उपलब्ध करून देऊनच राहिलो आहे, पण त्यांनी सांगितलेली सूचना लक्षात घेऊन या दृष्टीनं विलास भाऊचं सहकार्य आणि आपण सर्वजण या दृष्टीनेही प्रयत्न करू. धन्यवाद. आणि यानंतर आपले अध्यक्षीय भाषण आणि आपले विचार या ठिकाणी मार्गदर्शन आमचं आपल्याला करण्याकरता मी आमचे आदरणीय वसंतरावजी सौरकर अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे, त्यांचा अध्यक्षीय भाषण करण्याकरता या ठिकाणी वाचन. आजच्या सत्कारमूर्ती आदरणीय मातोश्री कमलताई, मंचावर उपस्थित माजी महापौर विलासभाऊ, प्रवीणजी हरमकर, मंडळाचे अध्यक्ष दीपक भाऊ, पंकज जोगीकर, या ठिकाणी दरवर्षी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात ते गोविंद भाऊ, मनोजी भेले, अभिनंदन. या कार्यक्रमाचं संचालन करणारे दीपकजी होलीकर, सभागृहात उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि मित्रांनो, हे सर्वप्रथम या कार्यक्रमाची जी संयोजन समिती आहे तिचं अभिनंदन करेन. अभिनंदन यासाठी की कमलताईंचा 2 दिवसापूर्वी सहस्रदर्शन सोहळा झाला. त्या सोहळ्यानंतर लगेच बापूसाहेबांच्या स्मृतिप्रित्यर्थ जो सत्कार या ठिकाणी झाला तो यथोचित झाला आणि बापूसाहेबांचे आणि दादासाहेबांचे आणि गवई कुटुंबियांचे जे फार जुने संबंध होते त्याला उजाळा मिळाला. आज कमलताईंनी आत्ता जे उद्बोधन